कोकणातील शेतजमीन म्हणजे सोनघाम काढणाऱ्या शेतकऱ्यांच्या आयुष्याचं करते सोनं. प्रगतशील शेतकरी संजय नाना पवार. कोकणात पाणी मुबलक प्रमाणात योग्य वापर होणे गरजेचे. भगवान आहिरे. पोलादपूर प्रेस क्लब तर्फे प्रगतशील शेतकऱ्यांचा शेताच्या बांधावर शेतकरी सन्मान सोहळा संपन्न. पोलादपूर तालुक्यातील मुख्य प्रशासकीय अधिकारी यांची उपस्थिती. रायगड प्रेस क्लबचे माजी जिल्हाध्यक्ष स्वर्गीय संतोष पवार यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेला बांधावरचा 19वा शेतकरी सन्मान सोहळा 18 जुलै 2025 रोजी गोवेले व देवपूर येथे पार पडला. रायगड प्रेस क्लब संलग्न पोलादपूर प्रेस क्लब तर्फे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पोलादपूरचे तहसीलदार कपिल घोरपडे, गट विकास अधिकारी दीप्ती घाट, तालुका कृषी अधिकारी वैशाली फडतरे, पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे, कृषी पर्यवेक्षक भरत कदम, कृषी पर्यवेक्षक श्रीरंग मोरे, रायगड प्रेस क्लबचे उपाध्यक्ष अनिल मोरे, विभागीय सचिव शिवराज पार्टे, महिला संघटिका सीमा मोरे, माजी सहसचिव प्रकाश कदम, पोलीस हवालदार स्वप्नील कदम, आदर्श शिक्षक मारुती कळंबे, सचिन दरेकर, सामाजिक कार्यकर्ते राजेश मोरे, सुजल आहिरे, चंद्रकांत शिंदे, गणपत महाडिक, प्रवीण महाडिक आदी मान्यवर उपस्थित होते. माझ्या आजूबाजूच्या सर्व शेतजमिनी व्यावसायिकांना विकल्या गेल्या, मात्र मी माझ्या शेतीमध्ये आयुष्यभर राबत राहिलो. पोलादपूर कृषी विभाग पंचायत समिती कार्यालय यांच्यामार्फत सातत्याने मार्गदर्शन लाभले. यामुळेच मी आधुनिक शेतीकडे वळलो व त्यातून चांगले उत्पन्न मिळत आहे. शहरी भागात नोकरी व्यवसाय निमित्त जाणाऱ्या तरुणांनी गावखेड्याकडे येऊन आधुनिक शेती करावी, कारण कोकणातील मातीमध्ये सुपीकता आहे. पाणी मुबलक प्रमाणात आहे, परंतु त्याचा योग्य वापर होणं गरजेचं असल्यास मत देखील भगवान आहिरे यांनी व्यक्त केले. तर दुसरे शेतकरी पुरस्कार प्राप्त आदर्श शेतकरी संजय नाना पवार मुंबईत व्यवसाय करीत असताना गावाकडे शेती करावी व त्यातून उत्पन्न मिळवावे असा निश्चय मनाशी केल्याचे सांगत हळद, भेंडी, काकडी, वांगी, लसूण यांसारखी पिके घेत शेतीसोबतच बंदिस्त शेळीपालन करून चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळवले. नोकरी व्यवसाय करीत असताना देखील गावाकडे आधुनिक शेती करून महात्मा गांधींनी खेड्याकडे चला हा दिलेला संदेश माझ्या श्रमातून नागरिकांना दिला, याचे समाधान मला वाटते, असे मत त्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे आयोजन पोलादपूर प्रेस क्लब तर्फे करण्यात आले होते. कार्यक्रमाला पोलादपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष सचिन मेहता, कार्याध्यक्ष धनराज गोपाळ, सचिव संदीप जाबडे, उपाध्यक्ष देवेंद्र दरेकर, सहखजिनदार नीलकंठ साने, सहसचिव संतोष मोरे, सिद्धेश पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते. सुरुवातीला आपण एक छोट्या प्रमाणात सुरुवात केली होती आणि आता चांगल्या लेवलला आपण शेती डेव्हलप करायला सुरुवात केली आहे. आता सुरुवातीला मी फळबाग केली होती. फळबाग आता लगभग माझ्याकडे एक 100 केशरची रोपं आहेत. त्याच्यानंतर एक 40 हापूसची कलमं आहेत, 40 नारळ आहेत. त्याच्यामध्ये 2-3 प्रकारचे आहेत. जांभळ आहे, चिक्कू, काजू आहेत माझ्याकडे, आवळा आहे. त्याच्यानंतर मग मी हळदीचा एक प्रोजेक्ट केला, एक 2 एकर हळदीचं प्रोजेक्ट करत असताना अडचण अशी जाणवली की मार्केटला त्याला काय किंमत तेवढी मिळत नाही आहे. मग आम्ही स्वतःच मशीन मागून प्रोसेसिंग करून स्वतः सेल केलं. त्याच्यामुळे आम्हाला 400 रुपये रेट मिळाला पर केजी. आता यावर्षी थोडं पाऊस लवकर आल्यामुळे हळद करायला भेटली नाही आम्हाला. नेक्स्ट इयरला आम्ही मोठ्या प्रमाणात करणार आहोत. त्याच्यानंतर मिरची आम्ही केली 3 एकर. मिरची चांगला रेट मिळतो आपल्याकडे, कारण आपल्या पोलादपूर महाड तालुक्यामध्ये कोण शेती करत नाही. त्याच्यामुळे सगळं बाहेरच्या जिल्ह्यांमधून आपल्याला सप्लाय होतो तरकारी, जी भाजीपाला वगैरे आहे ते. त्याच्यामुळे आपण जर स्वतः पिकवलं, स्वतः विकलं तर आपल्याला चांगला रेट मिळतो. त्याच्यामध्ये लसूण आपण केलं होतं, लसूणला चांगलं आपल्याकडे उत्पन्न मिळतं आहे. त्याच्यानंतर टमॅटो केलं होतं, टमॅटो आपल्याकडे चांगलं येते. सगळ्या शेतकऱ्यांनी जर थोडी मेहनत घेतली, थोडं करून जर स्वतःचं मार्केट जर एस्टॅब्लिश केलं तर शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळू शकतं. त्याच्यामध्ये आपला कृषी खात्याचे जे काही लोक आहेत, मोरे साहेब आहेत, जाधव साहेब आहेत, यांचं एक मोलाचं सहकार्य असतं. शासनाच्या योजना आपल्यापर्यंत आणतात. फक्त शेतकऱ्यांनी थोडा पुढाकार घ्यायची गरज आहे. आता तुमच्यासारखे लोकांना अजून प्रोत्साहन करतात, तर त्या लोकांनी पुढे यायला पाहिजे. त्यासाठी शासनाच्या खूप योजना आहेत, लोकांनी त्याचा बेनिफिट घेतला पाहिजे. तर मला आज खरंच आनंद पुरस्कार दिला, त्याबद्दल मी तुमचा प्रथम आभार मानतो. आणि कसं काढलं तर या जीवनामध्ये माझ्या जीवनामध्ये माझे वडील शेतकरीच होते आणि
शेतकरी असताना मी एकटाच मुलगा असल्या कारणाने मी जास्त शाळा पण मला शिकवलेलं नाही आणि या शेतीमध्येच मी सर्व मुलांना शिक्षण वगैरे सर्व काय केलं आणि त्यानंतर मी ह्या शेतीत शिरल्याच्या नंतर मी फरसबी केली, भुईमुग काढला, भेंडी, गवार, तंबाटी आणि त्यामध्ये जोडधंदा म्हणून मी म्हशी घेतल्या. एक पहिली 2 म्हशी होत्या. नंतर स्वदेश फाउंडेशनने मला 4 म्हशी दिल्या. त्यानंतर म्हशी वाढवल्या. अगोदर 12 म्हशी झाल्या. नंतर मी त्या व्यवहारामध्ये मला पैसा मिळाला कारण जवळजवळ माझं 90 लिटर दूध दररोजचं जायचं आणि त्यावरती मी हे सर्व खर्च बघायचा. कारण पहिले कामाला लोक होती त्यामध्ये सर्व जमत होतं. आता कोण कामाला नसल्या कारणाने मी हे सर्व भांडवल काढून टाकलं आणि वैदिक शेती म्हणजे या म्हशीमुळं माझी शेती, कारण खतामुळं शेती पायच जायत होती, परंतु ह्या म्हशीच्या शेणामुळं मूतामुळे सर्व माझी शेती एकदम सेंद्रिय शेती म्हणून असे मी ओळखले जातो. त्यानंतर हे आंबे लागवड केली मिळाली आणि बरेचसा फायदा मला गव्हर्नमेंटमध्ये मिळाला. असं काढलं तर हे